गॅजेटचा विषय याच्यावर जस्टिस शिंदे कमिटी, सुक्रे कमिटी ही काम करते आहे. काही आक्षेप आलेले आहेत आणि त्याच्यावर जे आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणालाही आम्ही फसवणार नाही, कुणाची दिशाभूल करणार नाही, कोटात एक आम्ही करणार नाही. दिलेला शब्द आम्ही पाळणार आहे आणि म्हणून जे देऊ ते कायद्याच्या चौकटीत बसणार, कायद्यावर टिकणारं जे लाभ आहेत ते आम्ही देऊ. आणि तुम्हाला मी सांगतो, मी मुख्यमंत्री झाल्यापासून आपण पहा 5,000 मराठा समाजाच्या मुलांना अधिसंख्य पदक देऊन आपण नोकरीला लावलं, सारथीचं वाढवलं, व्याप्ती वाढवली. अण्णासाहेब पाटीलमधून आर्थिक विकास 1,00,000 लोकांना आपण बिनव्याजी कर्ज दिलं. हे सगळं जे आहे हे मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आपण करतोय. आणि माझं आव्हान आणि विनंती आहे की सरकारने एवढं केल्यानंतर, सहकार्याची भूमिका घेतल्यानंतर मराठा समाजाने देखील या ठिकाणी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे. ज्यांनी आतापर्यंत काहीच दिलं नाही, ज्यांच्या हातात संधी होती, 94 असेल, इतर वेळेला देखील असेल, पण त्यांनी न देता फक्त मराठा समाजाचा वापर करून घेतला, त्यांना पण आपण काही जाब विचारणार की नाही. आणि म्हणून त्यांची देखील भूमिका स्पष्ट असली पाहिजे. आणि म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे, मराठा समाजाला न्याय देण्याची, इतर समाजावर कुठले अन्याय न करता. पीक विम्यामध्ये कोणीही गफलत केली, एजंटनी काही गडबड केली, त्याला डायरेक्ट जेलमध्ये टाकण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याच्यावर FIR दर्ज करून त्याला जेलमध्ये, जो शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळेल त्याला हे सरकार सोडणार नाही, त्याला जेलचा रस्ता दाखवेल. सगळ्यांना महामंडळ जे आहेत त्या आपल्या याच्याप्रमाणे, महायुतीमध्ये कुठलाही काही संघर्ष नाही, समन्वयाने आम्ही निर्णय घेतलोय. काळजी करू नका. यामध्ये तुम्हाला एवढंच सांगतो, जे एवढं केलंय, एकीकडे विकास, दुसरीकडे उद्योग, तिसरीकडे कल्याणकारी योजना, माझ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत या आणि माझे लाडके भाऊ ज्या योजनेमध्ये खोडा घालणार आहे ना, चांगला जोडा दाखवतील, पक्का जोडा दाखवतील. आणि तुम्हाला मी जोडा तुम्हाला नाही, जोडा जे खोडा घालणारे आहेत त्यांना. आणि म्हणून अरे तुम्ही कोर्टात जाता, रद्द व्हावी म्हणून तुम्ही त्या योजनेला बदनाम करता, महिलांना विकत घेता, महिलांना काय आपलं लाच देता, आम्ही दाखवता. अशा प्रकारच्या माझ्या लाडक्या बहिणींचा अपमान करताना थोडी जनाची नाही मनाची तरी वाटली पाहिजे. म्हणून माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ आणि लाडके शेतकरी सगळे व्यवस्थित अगदी लक्ष ठेवून आहे. जागा वाटपाचं देखील काम सुरू आहे, बोलणं सुरू आहे, समन्वयाने सुरू आहे. चिंता करू नका, सगळे समन्वयाने महायुतीचे बोलणी सुरू आहेत. आणि महायुती, मी आपल्याला सांगतो की जे आम्ही काम केलेलं आहे या कामाच्या पोचपावतीवर आणि विरोधकांनी केलेल्या विरोधावर आणि त्याचबरोबर 2.5 वर्षात विरोधकांनी केलेलं काम, महाविकास आघाडीचं काम आणि 2 वर्षातलं महायुतीचं काम याची तुलना करून या ठिकाणी आतापर्यंत एवढे निर्णय कधी इतिहासात घेतले नव्हते. या कामाची पोचपावती आम्हाला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत जनता जनार्दन देईल आणि महायुती पुन्हा या राज्यामध्ये सत्तेमध्ये येईल.